Hello, my dear students. The summary of the last lecture we have discussed about the error analysis and problems on that particular error analysis. And today we start the new point, that is dimensions, and it is very important topic in the unit and measurement. तर मित्रांनो आज आपण डायमेन्शन बद्दल डिस्कस करणार आहोत. तर डायमेन्शन म्हणजे काय? तर डायमेन्शन म्हणजे डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कोणत्या तुम्हाला माहिती आहेत? एक तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आहे. बेसिक क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहे? 7 आणि डिराइव्ड बऱ्याच आहेत आणि सप्लिमेंटरी 2. तर dimensions of physical quantities are the powers to which the fundamental units are raised. हे fundamental units mass, length आणि time raised to obtain 1 unit of that quantity. म्हणजे काय? तर या पर्टिक्युलर डायमेन्शन्स जे आहेत तर ते आपण डायमेन्शन्स कशाने दाखवतो? तर या कंसामध्ये m to the power a, l to the power b, t to the power c. म्हणजे काय? पर्टिक्युलर मास, लेंथ आणि टाइम या 3 क्वांटिटी मध्येच आपण काय करतो? त्याला दाखवतो. ती जी कुठली डिराइव्ड क्वांटिटी आहे तर त्या प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटीला आपण काय करतो? m l t च्या फॉर्मॅट मध्ये घेतो आणि त्याच्यानुसार आपण त्याचे जे युनिट्स आहेत SI युनिट्स ते आपण पर्टिक्युलर या फॉर्म्युल्यावरून आपण त्याचं SI युनिट्स कॅल्क्युलेट करतो. तर स्टार्टिंगला आपण पाहू मास. तर आता मास बद्दल जर पाहायचं म्हटलं तर मास मध्ये कोणती क्वांटिटी आहे? फक्त मासच आहे. त्याच्यामध्ये लेंथ कॅल्क्युलेट करतो का? नाही. टाइम कॅल्क्युलेट करतो का? नाही. त्याच्यामुळे इथं पर्टिक्युलर लेंथ आणि टाइमचा जो पॉवर आहे तो 0 राहील आणि फक्त मास प्रेझेंट आहे म्हणजे ते किती राहणार? 1. आणि याचं जे SI युनिट आहे ते किलोग्राम. आपल्याला मासचं फंडामेंटल युनिट आहे तर ते आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर लेंथ. आता लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर मध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये लेंथ मध्ये काही मास आहे का? नाही. टाइम आहे का? नाही. तर फक्त लेंथ प्रेझेंट राहणार आहे म्हणून m0 l1 t0 आणि SI युनिट इज मीटर. टाइम साठी m0 l0 आणि t1 कारण इथे फक्त टाइम प्रेझेंट राहणार आहे. मास आणि लेंथ आहे का? नाहीये कारण टाइमचा फॉर्म्युला फक्त टाइमच आहे. तर याचा SI युनिट काय? सेकंद. आता याच्यावरून आपण ज्या डिराइव्ड क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीज आहेत तर आपण त्याचे एक्झाम्पल पाहू. ओके, वन बाय वन. तर मित्रांनो आता आपण काय पाहणार आहेत? त्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी. आता आपण डिराइव्ड क्वांटिटीज बद्दल पाहणार आहेत. तर आपली पहिली डिराइव्ड क्वांटिटीज घेऊ एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? एरिया इज नथिंग बट दी लेंथ इनटू ब्रेड्थ. म्हणजे काय? एरिया बरोबर लांबी गुणिले रुंदी. आणि लांबी आणि रुंदी आपण कशामध्ये मोजतो? मीटर मध्येच. तर मग लेंथ दॅट इज l and for breadth it is also l. l into l म्हणजे काय झालं? l स्क्वेअर. म्हणजे काय? 2 वेळेस आपण लेंथ मेजर करणार आहे. तर मग याच्यामध्ये लेंथ साठी आपलं कोणते? लेंथ ही इथं. म्हणजे आता एरिया पर्टिक्युलर कॅल्क्युलेट करताना जर फॉर्म्युल्यामध्येच आपल्या लेंथ आणि ब्रेड्थ आहे तर त्याच्यामध्ये कुठं मास, टाइम आहे का? नाही. तर मास आणि टाइम हे 0 राहणार आणि फक्त लेंथ किती वेळेस मेजर केली? 2 टाइम्स. तर याचा पॉवर 2 राहणार. तर आता लेंथ कशामध्ये मेजर करतो? कोणत्या युनिट मध्ये? मीटर मध्ये. तर मीटरचा पॉवर 2 म्हणजे काय झालं? एरियाचं युनिट काय आलं? मीटर स्क्वेअर. हे झालं आपलं पर्टिक्युलर एरिया बद्दल. आता नेक्स्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाईट. म्हणजे काय? l क्यूब. म्हणजे काय? आपण अगोदर पण पाहिलं होते. आपण व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो किंवा युनिट काय येतं? मीटर क्यूब, l क्यूब. म्हणजे क्यूब मध्ये राहतं. क्यूब मध्ये काय राहतं? तर लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाईट. म्हणजे तीनही याच्या क्वांटिटी आहेत तर यांचं मल्टिप्लिकेशन होतं त्याच्यामुळे ते क्वांटिटीचा क्यूब होतो. तर हे झालं l क्यूब. मग इथं काय राहणार आहे? याच्यामध्ये सुद्धा मास आणि टाइमचं कुठं दिसतंय का? नाही. त्याच्यामुळे मास आणि टाइम काय राहणार आहे? 0. दिस इज इक्वल टू 0, दिस इज ऑल्सो 0. मग पर्टिक्युलर लेंथ किती वेळेस आहे? 3 वेळेस. त्याच्यामुळे याचं जे युनिट राहणार आहे ते काय राहणार आहे? SI युनिट्स मीटर क्यूब. हे सगळे जे युनिट्स आहेत ते SI युनिट्स आहेत. तर
व्हॉल्यूम मीटर क्यूब, एरिया मीटर स्क्वेअर. तर मीटर स्क्वेअर का एरिया आपण लिहिताना मीटर स्क्वेअर का लिहितो, व्हॉल्यूम लिहिताना मीटर क्यूब का लिहितो, तर त्याचे रिझल्ट हे इथे आहे. तर डायमेन्शन थ्रू आपण काय करतो, त्याचे एसआय युनिट्स बनवतो. नेक्स्ट डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, मास बाय व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. आता तुमच्याकडे व्हॉल्यूमचं काय डायमेन्शन आहे, दॅट इज एल क्यूब, आणि मास साठी काय घेतो आपण, एम, मास बाय व्हॉल्यूम. तर हे मास साठी एम आणि व्हॉल्यूमचं एल क्यूब. तर मास किती वेळेस आहे, एक वेळेस. आता हा जो एल क्यूब आहे हा कुठं आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे. जर हा डिनॉमिनेटरचा एल क्यूब जर न्यूमरेटरला आला तर हा जो पॉवर आहे, पॉवर कसा होईल, मायनस मध्ये. म्हणजे कसा होईल हा पॉवर, m इंटू एल टू द पॉवर मायनस 3. न्यूमरेटरला लिहिल्यानंतर प्लस 3 चं वर येऊन काय होणार, मायनस 3. मग याचं काय लिहिणार आपण, m एल क्यूब आहे. म्हणजे काय, m इथं मास आहे म्हणून m टू द पॉवर 1. पण मास किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे. मास 1 टाइम l टू द पॉवर मायनस 3, वर गेल्यामुळे हे मायनस 3, आणि टाइम आहे का याच्यामध्ये, नाहीये, त्याच्यामुळं t0. तर आता मास चं युनिट काय, किलोग्राम, आणि हा काय डिनॉमिनेटरला होता. तर मास चं युनिट किलोग्राम, डिनॉमिनेटरला काय राहणार आहे मग एल क्यूब. म्हणजेच काय, आता लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण, याचा युनिट मीटर. तर मीटर क्यूब, म्हणून काय झालं याचं युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब, किंवा याला आणखी कसं लिहू शकतो, किलोग्राम इंटू मीटर टू द पॉवर मायनस 3. जर या फॉर्म मध्ये लिहिलं तर, किंवा या फॉर्म मध्ये लिहिलं तर किलोग्राम पर मीटर क्यूब, किंवा किलोग्राम इंटू मीटर चा पॉवर मायनस 3. आता याच्यानंतर स्पीड. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, अंतर कशामध्ये मोजतो आपण, तर लेंथ, इट इज आल्सो लेंथ. म्हणून काय, एल, आणि टाइम आला आता, तर टाइम बद्दल काय घेतो आपण, टी, आणि याचे टाइमचे एसआय युनिट काय, सेकंद. तर एल बाय टी, डिस्टन्स बद्दल एल, टाइम बद्दल टी, एल डिवाइडेड बाय टी. आता एल इथं मास आलेला आहे का, कुठं नाहीये. तर लेंथ साठी 1, आणि डिनॉमिनेटरला टी आहे, याला न्यूमरेटरला घेऊन गेलो तर काय होणार आहे, एल इंटू टी टू द पॉवर मायनस 1. तोच इथं आला, m0 l1 टी टू द पॉवर मायनस 1. आता या फॉर्म मध्ये आपण युनिट लिहायचं. लेंथचं युनिट काय, मीटर, आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. म्हणून युनिट काय आलं, मीटर पर सेकंद. नेक्स्ट क्वांटिटी व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी आणि स्पीड इथं फक्त फरक काय, इथं डिस्टन्स ऐवजी डिस्प्लेसमेंट येईल. डिस्प्लेसमेंट is also we will calculate it in length. displacement by time. मग हे सुद्धा आपण लेंथ मध्ये कॅल्क्युलेट करतो, तर हा काय राहणार आहे, l बाय टी. मग सेम ॲज इट इज m0 l1 टी टू द पॉवर मायनस 1, आणि याचं युनिट सुद्धा मीटर पर सेकंद. दॅट इज आल्सो सेम ॲज स्पीड. आता लिनियर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी इंटू व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. म्हणजे काय, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे कशासोबत चेंज होती, टाइम सोबत व्हेलॉसिटी, तर त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेशन. तर व्हेलॉसिटी बद्दल आता आपल्याला माहिती आहे काय, मीटर पर सेकंद आहे, एल बाय टी. व्हेलॉसिटीचं घ्या, एल बाय टी म्हणजेच काय, एल इंटू टी टू द पॉवर मायनस 1. डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला गेल्याच्या नंतर, तर जर पर्टिक्युलर हे लिहिलं आपण व्हेलॉसिटीचं L1 टी टू द पॉवर मायनस 1, आणि टाइम बद्दल काय लिहिलं, टी. आता हा टी डिनॉमिनेटरचा परत न्यूमरेटरला येणार आहे, तर तो काय होईल, मायनस 1 वर येऊन होईल. तर मायनस 1 प्लस मायनस 1 काय होईल, मायनस 1 इंटू मायनस 1 मायनस 2. मग m0 l1 टी टू द पॉवर मायनस 2, हा वर आला मायनस 1 झाला, तर मायनस 1 काय होईल, मायनस 2. मग l1 टी टू द पॉवर मायनस 2. मग आता एल बद्दल काय, मीटर, आणि टाइम बद्दल काय, सेकंड स्क्वेअर. तर याचं युनिट काय येईल, ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेम. त्याच्यानंतर लिनियर मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. तर मास इंटू व्हेलॉसिटी,
मास कशामध्ये मेजर होतं m आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर होती आताच आपण काढली ही इथं व्हेलॉसिटी l/t म्हणजे काय l1 t टू द पॉवर -1 तर m1 l1 t टू द पॉवर -1 हे झालं. तर आता मास कशामध्ये कॅल्क्युलेट करतो तर आपण मास किलोग्राम मध्ये, लेंथ मीटर मध्ये आणि टाइम सेकंदामध्ये. तर किलोग्राम हे याचं किलोग्राम याचं मीटर आणि टी टू द पॉवर -1 म्हणजे डिवाइडेड मध्ये सेकंद म्हणून काय झालं किलोग्राम मीटर पर सेकंद. आता फोर्स सगळ्यांनाच माहिती आहे. आपण न्यूटन सरांच्या लॉ मध्ये सांगतो की F = ma म्हणजे काय मास इनटू ऍक्सेलरेशन. आता मासचं आपल्याला माहिती आहे m, ऍक्सेलरेशनचं सुद्धा आपल्याला माहिती आहे L1 * t टू द पॉवर -2. पण आता ज्यावेळेस याचं युनिट कॅल्क्युलेट करतो याच्यानुसार तर त्यावेळेस काय होतं मास किलोग्राम मध्ये, लेंथ मीटर मध्ये आणि टाइम -2 आहे म्हणून आपण डिनोमिनेटरला लिहितो सेकंड स्क्वेअर, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर यालाच आपण काय करतो SI युनिट्स मध्ये न्यूटन लिहितो. म्हणून फोर्सचं SI युनिट काय न्यूटन. असं नाही लिहिता आपण त्याला काय करतो न्यूटन. तर मास फोर्सचं SI युनिट काय न्यूटन. तर मित्रांनो आता पुढे ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्या पाहू आपण. तर पुढे वर्क डन झाला आपण असं कधी म्हणतो तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय वर्क डन कधी झालं एखादी वस्तू आपण उचलली आणि दुसरीकडे ठेवली. उचलण्यासाठी आपल्याला काय लागतो फोर्स आणि त्याची पोझिशन चेंज झाली म्हणजे वर्क डन झालं. म्हणजे वर्कचा फॉर्म्युला काय फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला फोर्सचं काय डायमेन्शन्स माहिती आहेत. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत m1 l1 t टू द पॉवर -2 आणि डिस्प्लेसमेंटचं l. आता हा जो आला फोर्सचा तर फोर्सचा फॉर्म्युला काय होता मास इनटू ऍक्सेलरेशन. मग परत ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता वेलोसिटी बाय टाइम. तर आता या सर्वांचा जर तुम्ही विचार केला तर या सगळ्यांवरून ही m1 l1 t टू द पॉवर -2 ही डायमेन्शन्स आले इनटू डिस्प्लेसमेंटचं l हे काय लेंथ मेजरमेंट करतं. तर इथे आता याच्या टोटल याचा जर गुणाकार केला तर काय होईल m1 l2 t टू द पॉवर -2 आणि फोर्सचं युनिट काय न्यूटन आणि एक्स्ट्रा आपला आलेला काय लेंथ दॅट इज इनटू मीटर. म्हणून काय याच्याबद्दल न्यूटन आणि या एक्स्ट्रा आलेल्या लेंथ बद्दल मीटर. तर याचं युनिट काय होईल मग वर्कचं न्यूटन इनटू मीटर, न्यूटन मीटर. त्याच्यानंतर पॉवर इज नथिंग बट द वर्क बाय टाइम. हाऊ मच यू हॅव वर्क डन इन पर्टिक्युलर टाइम दॅट इज नथिंग बट द युअर पॉवर. तर वर्क बाय टाइम तर आता वर्कचं तुमच्याकडे आहे m1 l2 t टू द पॉवर -2 डिवाइडेड बाय t दॅट इज टाइम. तर मग काय हा t न्यूमरेटरला आला तर काय होतं t टू द पॉवर -3 हा m1 l2 t टू द पॉवर -3. मग आता याचं युनिट काय येईल याचं SI युनिट काय पॉवरचं वॅट आहे. आपण याच्यामध्ये नाही घेणार मास लेंथ टाइम. जर आपण घेतला असतं तर काय आलं असतं मास किलोग्राम, लेंथ मीटर स्क्वेअर, l स्क्वेअर असल्यामुळे मीटर स्क्वेअर पर सेकंद क्यूब. तर हे पर्टिक्युलर एवढं जर हे केलं तर याचं SI युनिट आपण काय केलं वॅट. पण मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस डायमेन्शन वरून SI युनिट काढायचे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले जर पाठ झाले तर तुम्हाला ते फॉर्म्युला मास आहे त्याच्यामध्ये का टाइम आहे का लेंथ आहे या जर गोष्टी करायला तर तुम्हाला डायमेन्शन्स लिहायला सोपं जाईल. आणि डायमेन्शन्स जर तुम्हाला लिहिता आले तर तुम्हाला युनिट काढायला सोपं आहे. कारण आपण जे डायमेन्शन्स लिहिल्यानंतर याच्यावरून आपण युनिट पटकन काढू शकतो. कारण मास किती वेळेस आहे, लेंथ किती वेळेस आहे, टाइम किती वेळेस आहे त्याच्यावरून आपण त्याचं युनिट काढू शकतो इझिली. तर आता त्याच्यानंतर काय फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द 1 बाय टाइम पिरियड आणि टाइम पिरियड इज इन टी. म्हणजे काय टाइम मेजर करतो आपण टाइम पिरियड म्हणजे 1 बाय टी.
म्हणजेच काय टी इनव्हर्स. हा न्यूमरेटरला जर आला तर काय होणार आहे टी इनव्हर्स. टी टू द पॉवर -1 म्हणजे काय म्हणतो आपण टी इनव्हर्स. तर इथं मास 0 आहे, लेंथ 0 आहे, फक्त टी टू द पॉवर -1 आहे. म्हणजेच काय सेकंड इनव्हर्स किंवा हर्ट्ज हे याचं एसआय युनिट आहे. कशाचं फ्रिक्वेन्सीचं. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द मास इनटू स्क्वेअर ऑफ द रेडियस. तर मास बद्दल m, रेडियस कशामध्ये मेजर करतो मीटर मध्ये, म्हणजे लेंथ दॅट इज l स्क्वेअर. म्हणजेच काय m1 l2. टाइम आहे का याच्यामध्ये नाहीये, टाइम 0. काय आलं m1 l2 t0 हे इथं आलं बरोबर आहे. तर मग मास कशामध्ये मेजर होतो किलोग्राम मध्ये, लेंथ मीटर. इथं काय लेंथचं स्क्वेअर आहे. म्हणजेच काय जे काही येणार आहे मीटर तर तो कशामध्ये राहणार स्क्वेअर मध्ये. मीटर स्क्वेअर किलोग्राम इनटू मीटर स्क्वेअर दॅट इज द युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता अँगुलर वेलोसिटी. आता इथं एक नवीन आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं सप्लिमेंटरी युनिट्स जे आहेत किंवा सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत तर त्या काय आहेत प्लेन अँगल, म्हणजे अँगल आहे. तर या अँगल बद्दल आपण याचे एसआय युनिट काय लिहिलं होतं रेडियन. आणि ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्याच्यामुळे ही फंडामेंटल क्वांटिटी जी आहे अँगल ती आपण दुसऱ्या कोणत्या फिजिकल म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मध्ये मेजर करू शकत नाही. म्हणजे ही इंडिपेंडंट क्वांटिटी आहे. म्हणजे काय ही कशावरतीच आपण याला दुसऱ्या याच्यामध्ये डिराइव्ह करू शकत नाही. तर अँगलला अँगल मध्येच राहावं लागेल. आणि त्याचा अँगल ते एसआय युनिट काय रेडियन. तर हे आपण स्पेशली लिहून घेऊया इथं. आणि मग काय टाइम डिवाइड म्हणजे न्यूमरेटरला टाइम आहे तर न्यूमरेटरला आल्यानंतर काय होईल टी इनव्हर्स m0 l0 टी इनव्हर्स. पण अँगल आपण कशामध्ये फिजिकल म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये आहे त्याचं युनिट काय रेडियन. तरी आपण रेडियन ऍज इट इज घ्यायचंय. आणि रेडियन बाय टाइम आहे त्याच्यामुळे डिवाइडेड बाय सेकंड. टाइमचं युनिट काय सेकंड. तर रेडियन बाय सेकंड. आता त्याच्यानंतर अँगुलर ऍक्सेलरेशन. अँगुलर ऍक्सेलरेशन इज नथिंग बट द अँगुलर वेलोसिटी इन डिवाइडेड बाय टाइम. तर आता अँगुलर वेलोसिटी बद्दल आपल्याला माहिती आहे रेडियन बाय टाइम आणि डिवाइडेड बाय टाइम आहे. परत टाइम जर न्यूमरेटरला आला तर काय होईल टी टू द पॉवर -2 m0 l0 टी टू द पॉवर -2 रेडियन ऍज इट इज. आणि टाइम किती वेळेस आहे -2 आहे म्हणजे सेकंड स्क्वेअर. रेडियन डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर रेडियन पर सेकंड स्क्वेअर दॅट इज नथिंग बट द युनिट ऑफ द अँगुलर ऍक्सेलरेशन. आता अँगुलर मोमेंटम. आता अँगुलर मोमेंटम मध्ये काय मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँगुलर वेलोसिटी. आता इथे दोन फॉर्म्युले आहेत. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय मास इनटू रेडियस स्क्वेअर आणि अँगुलर वेलोसिटी काय अँगल बाय टाइम. तर आता मास बाय रेडियस स्क्वेअर. मास कशामध्ये मेजर होतो m म्हणजे मेजर किलोग्राम मध्ये होतो पण आपण काय डिनोट करतो m. रेडियस l म्हणजे लेंथ आहे लेंथचा स्क्वेअर. आता अँगल कशामध्ये आहे रेडियन मध्ये. आणि टाइम डिवाइडेड बाय टाइम t. मग हा जर आपण न्यूमरेटरला घेऊन आलो तर काय होतो टी इनव्हर्स बरोबर आहे. तर आता काय आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी काय आली m किती वेळेस मास किती वेळेस आहे एक वेळेस. लेंथ किती वेळेस आहे 2 वेळेस. रेडियन आपण कॉन्स्टंट ठेवू आणि t किती वेळेस आहे -1. मग याचं डायमेन्शन्स काय आलं m1 l2 टी टू द पॉवर -1. आणि याचे युनिट काय येईल मग मास किलोग्राम मध्ये, लेंथ मीटर मध्ये दॅट इज मीटर स्क्वेअर पर. आणि रेडियन आहे हे रेडियन लिहून घेऊ आपण इथे रेडियन आणि पर सेकंड. म्हणजेच काय रेडियन into kilogram into meter square per second that is the unit of particular angular momentum. आणि बाकीच्या काही उरलेल्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत तर ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.